कर्जमाफी 2008ला दिली गेली, 2017ला दिली गेली, 2019ला दिली गेली। या प्रस्तावात असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा कर्जमाफी दिली। मला असं वाटतं 2008च्या कर्जमाफीत तर सभापती महोदय मर्सिडीज सुद्धा माफ झाल्या होत्या। शेतकऱ्यांनी 7/12 एखाद्यानी गाडी घेतलेली आहे, मर्सिडीज घेतलेली, ती सुद्धा भाई माफ झाल्या होत्या। एखाद्याची सफारी गाडी ती सुद्धा माफ झाली होती 2000च्या कर्जमाफीत। नंतर सरकारने त्याच्यात सुधारणा केली, काही मर्यादा दिली आणि म्हणून 2017 आणि 2019 2017च्या कर्जमाफीत 1.5 लाख रुपये होते, 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाख होते। आता तुम्हीच मला सांगा, 2017 आणि 2019 महागाई वाढली, सगळे बी बियाणं असेल, खत असेल, मजुरी असेल, सगळे दर वाढले म्हणून 50,000 वाढवले। आता 2019 नंतर जर 2026ला पण कर्जमाफी करणार असू तर मला असं वाटतं ही 2 लाखाची कर्जमाफी तोकडी आहे। बरं, निवडणुकीच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक सभेत 7/12 करू, कोरा कोरा कोरा, सगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री असं बोललेले आहे की या भाषेत बोलले कोरा कोरा कोरा। कुठं कोरा झाला, आता जास्त भोरावं लागलं, आणखी त्याच्यावर लिहावं लागू लागलं। आज ह्या 2 लाखाच्या कर्जमाफीचं सरकारने निवडणुकीच्या आधी, विधानसभेच्या आधी सांगितलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू, पण तो आज हा 7/12 सभापती महोदय कोरा झालेला नाही। त्यामुळं जर सरकारला कर्जमाफी करायची तर मला असं वाटतं या जवळपास 19 अटी शर्ती आहे। प्रोत्साहन लाभाला अटी शर्ती आहे, कर्जमुक्तीला अटी शर्ती आहे, OTS ला अटी शर्ती। मला असं वाटतं OTS एकदा झालं ना सभापती महोदय, नंतर कर्ज मिळणं अवघड होतं, हे मी तुम्हाला सांगते। तुम्हाला काय मी सांगायची गरज नाही। एकदा OTS केलं कर्ज मिळणं अवघड होत असतं, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून शेतकऱ्यांनी OTS केलं तर उद्या त्याचं नव्याचं जुनं काय, त्याला नवं भेटणार नाही, जुनं त्याचं काय व्हायचं ते होईल, अशा प्रकारे स्थिती होणार आहे। आणि म्हणून ही कर्जमाफी पूर्णपणे सभापती महोदय फसवी आहे।